रामकृष्ण हरी मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. सकाळी उठले, थोडंसं आवरलं आणि म्हणजे गावाकडे त्यामुळं तर लवकरच सगळ्या गोष्टी आवरतात. तर हा लॉग्स टाकायला जरा मला लेट झाला. गावाला आल्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा लॉग्स आहे. तर आलो, गाडी वगैरे घेतली हे तर तुम्हाला माहिती, पण गुढी उभा करायची राहिली होती, ती गुढी उभा करून घेतली. त्यानंतर त्याची पूजा वगैरे केली. का तर हे होते सोबत आज गुढी उभा करायला मला. मग त्यानंतर ताईचं आवरत होत्या देवपूजा वगैरे आणि सगळे शेजारचे वगैरे बोलत होते. तर म्हटलं चला आपलं पटपट आवरून घ्यावा, थोडासा मला लेटच झाला होता. त्यानंतर सगळ्यात उंच आमची गुढीच होते. म्हटलं पटकन आवरून घ्यावं. कसं वाटतंय मॅडम तुम्हाला? लग्न झाल्यापासून पहिल्यांदा गुढीपाडव्याला तो गावाला आली. हां, तर तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा, तुम्हाला कसं वाटतंय काय? काय मागितलं? म्हणाले तर गाडीची पूजा आहे ना, हां मग तेव्हा एक्सपिरियन्स सांगते माझा तुम्हाला. पाय पडा चला. हां, माझ्या तुमचे पडले की नाही आता? परत एकदा पडलं की मला लयच, तू पाया पडली की मला लय चांगलं वाटतं. रोज पडतो. ठीक आहे. मी अशी रेडी झाली आणि ह्यांनी पण माझ्यासाठी मॅचिंग करतील. म्हणजे नथ घालू वाटत नाही, जरा ऑड वाटते, बट मी काल घातली नव्हती त्यामुळं आज इच्छा आहे माझी नथ घालायची, तर नथ घालणारच मी. तर चला थोडंसं हळदी कुंकू वगैरे लावते आणि छोटीशीच पूजा आहे. सगळं आवरलं वगैरे आणि चला म्हटलं आता पूजेला बसावं. तर हे टोपी विसरले होते, तर टोपी सांगितली आणि गाडीची पूजा वगैरे ब्राह्मण बोलवलं होता. का तर आम्ही प्रॉपर गाडी पूजा करायची असं काही ठरवलं नव्हतं, पण आमचं अचानकच ठरलं की नाही का पूजा करू. आणि ही पूजा अशी असते हे मला पण माहीत नव्हतं. मग पूजेला बसलो. त्यानंतर मग इतकं ऊन लागत होतं ना, का तर लेट झालं, तर 11 वाजले होते आणि गावाकडं खरंच खूप ऊन आहे. त्यामुळं म्हटलं नाही का थोड्याशा रील्स वगैरे घेतल्या आणि पूजा खरंच खूप छान झाली. घराच्या म्हणजे नाही का पाठीमागे का तर गाडी पुढं काढता येत नाही, त्यामुळं मग बाकीच्या गाड्या पण लावल्या, पूजा वगैरे केली आणि नाही का सगळे पाहुणे वगैरे आले होते. पहिल्यांदा तर कोणीच नव्हतं आलं, पण हळूहळू खूप जण आले होते. वाटलंच नाही की इतके जण कसे येतील, बट आले. त्यानंतर पूजा वगैरे आटपून घेतली. उन्हामध्ये खरंच खूप आम्ही हे झालं होतं, बट ठीक आहे चला. तर ब्राह्मण काका पण नव्हते, त्यांनी त्यांचा शिष्य पाठवला होता. मग पूजा झाली आणि हळूहळू सगळे जमायला स्टार्ट झालं. की म्हणजे नाही का फ्रेंड वगैरे ह्यांचे किंवा गावातले बोलवलं होतं त्यांना नाही का पूजेसाठी. ज्यांना जमलं ते आले, का तर आम्ही पण अचानकच सांगितलं होतं की पूजेला या म्हणून. आमचं काही ठरलं नव्हतं, कन्फर्म नव्हतं, बट छान झालं सगळं. पानवरती थोडंसं त्याच्यामध्ये ह्या दोन बोटाने असे इकडे दोन तिकडे दोन तिकडे दोन असे वाढ महागंधाक्षतपुष्पैः संपूज्य सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य त्या गणपती बाप्पावर 2 वेळेस पाणी घालायचं. पदयोः पाद्यं समर्पयामि, हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि, अर्घ्यान्तरेण आचमनीयं गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. बुडवायचं, गंधात बुडवायचं आणि काकू हळदी कुंकवायचं. रिद्धेन मा सिद्धेन मा हरिद्राद्य सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि, सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पैः संपूज्य. प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि. मी ना अशी ही फर्स्ट टाईम पूजा बघितली होती नाही का गाडीची, तर मला पण खूप छान वाटलं आणि आम्ही ह्या पूजेला बसलो होतो. तर त्यांनी स्वास्तिक वगैरे काढलं आणि नंतर आम्ही गाडीची पूजा केली. तशी काल पण केली होती, बट मला वाटलं नव्हतं की अशी नाही काय अशी पूजा असेल. त्यानंतर वटे वगैरे भरायच्या होत्या, गाडीला नारळ बांधायचा होता, त्यामुळं ही पूजा ठेवली होती. काकांनी आम्हाला स्वास्तिक वगैरे काढून दिलं. हळदी कुंकू वाहिले तिथं अक्षर व्हायचं हार कुठे. मोठ्या गाडीची प्रॉपर पूजा झाली. त्यानंतर ही आमची छोटी गाडी, मग तिची पण पूजा करून घेतली. एक गाडी पुण्यामध्येच राहिली, थोडी त्याचीच खंत राहिली. का तर अशी ठरवलं नव्हतं की पूजा वगैरे करायची, त्यामुळं नाही का ती आणलीच नव्हती आणि कशी आणणार एवढी मोठी. मग पाडवा होता ना, त्यामुळं मग मी छोटी गुढी पण आणली होती आपल्या गाडीसाठी
हार वगैरे लावून घेतले. त्यानंतर हे जे नारळ आम्हाला गाडीला बांधायचा होता ते 5 नाही का पायांनी ओटी भरायची असते म्हणे. मग सगळे हळूहळू एक ओटी वगैरे भरून घेत होतं. आणि त्यानंतर म्हटलं चला पूजा झाली का, तर खरंच खूप ऊन होतं. पूजा झाल्यानंतर म्हटलं चला आपण हे नारळ दोन्ही पण गाड्यांना बांधून टाकावेत. नारळ फोडायला सांगितलं. त्यानंतर नारळ फोडल्यानंतर मला हे माहीत नव्हतं की नाही का नवीन साडी गाडीवरती टाकतात. नारळ फोडला. त्यानंतर नाही का आमच्या जे आता शेजारचे वगैरे सगळे आलते, तसं म्हटलं तर रिलेटिव्हच आहेत सगळे शेजारी वगैरे. त्या आल्या, त्यांनी नवीन साडी गाडीवरती टाकली. आणि नाही का परत सगळ्यांनी फोटोज वगैरे व्हिडिओ तर नाही पण फोटोज काढले. आणि ऊन खूप लागत होतं खरंच, त्यामुळं म्हटलं पटकन आवरून घ्यायचं होतं सगळ्यांनाच. तर साडी टाकली गाडीवरती. ही काय प्रथा आहे हे मला माहीत नाही, तुम्हाला माहिती असलं तर मला कमेंटमध्ये सांगा. ही बारक्या बहीण छोटी बहीण सोबत खेळत बसली. आईस्क्रीम खाल्ली. कोणी आणली आहे आईस्क्रीम? मामा आला तुझ्या मामा? हा चला, ही दोघी सोबत खेळती. पूजा चालू आहे पाठीमागे. प्रार्थना पूर्वक नमस्कार करू. मी हातामध्ये पाणी धरून ठेवायचं. अद्य श्री विष्णू तसेच त्याच्या नमस्कार पूजा क्रिया तीन वेळेस पाणी सोडायचं हातावरनं. पूजा झाली. त्यानंतर आमच्या आवरावर चालू होती. आणि तेव्हा म्हणले नाही का भरपूर म्हणजे सगळ्यांनीच नाही का ओटी भरली. त्याच्यामुळं नाही का ते तांदूळ इतके सारे नको म्हणले, थोडेसेच घ्या आणि तेवढेच बांधा म्हणले. मग आम्ही पूजा वगैरे प्रॉपर काढली. सगळ्यांचा फोटोजच काढायचं चालू होतं का, तर काल ना म्हणजे सगळ्यांना जमलं नाही फोटोज काढायला. त्यानंतर आमच्या पोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या का, तर आज पोळ्यांचा स्वयंपाक होता. मग गेलो पोळ्या लाटायला घेतल्या. तोपर्यंत बाकीच्यांना जेवायला पण वाढायचं होतं का, तर ह्यांचे मामा आणि श्रीचा आईस्क्रीम मामा आला होता का, तर तिला खरंच खूप त्याची आठवण पण येते. आणि तिनंच नाव पाडले त्याचं आईस्क्रीम मामा का, तर तो तिला सारखं आईस्क्रीम देत असतो, त्यामुळे तिने आईस्क्रीम मामा म्हणूनच नाव टाकले. त्यानंतर ह्यांनी सगळ्यांची जेवणं चालू होते, पण साहेबांचा मोबाईल सुटला तर शपथ. मॅचिंग केली आम्ही. बघा बघा नारळ कसे खाते तर. मला पण थोडासा द्या. खाली पूजेला चाललो आम्ही. आभाळ खूप आलंय. श्री पुढं गेलीये नाही माझी आहे, मला सोडूनच आहे. माझी राहिली नाही माझी बडी बहीण. तर आम्ही अजून मॅचिंग केलेले कपडे असे ठेवलेत, त्यात आम्हाला रील काढायचे. पूजा वगैरे झाली, सगळे तिकडं गेले. आणि आम्ही जेवण वगैरे झाली ना आता खाली आलो. तर त्यांची गाडी यायला थोडासा लेट झाला, म्हणून म्हटलं चला आता जाऊ पूजेला निवांत. लावलाय पण ही पाण्याने जरा वाहून गेलंय हिकडलं, पण हिकडला छान आलाय. आणि इथून असंच ही सगळा ऊस आहे. घरी आलो तर श्री हे दोघीशिवाय राहत नाहीये, हिच्यासोबत खेळायला आली. माझ्या आधी चालते तर भांडे नाही ती जगल दिदी कल. अरे आणायची राहिली साडी तर मावशीची आणली. झाली पूजा झाली तर लगेच वरती चालत का, तर श्री थोडीशी रडतीये आणि तिची तब्येत पण ठीक आहे. काल आल्यापासून ना म्हणजे ठीक नाहीये. काल आल्यापासून तिनं असं गोड खातीये, परत त्यात थंड पण जास्त खाण्यात आलं, तिचा घसा बसलाय आणि थोडं लय जास्त चिडचिड करते. तर त्यापेक्षा म्हटलं आपण हॉस्पिटलला घेऊन जावं. हां चला ना. जरा थोडी किरकिर व्हायला लागली तिची, त्याच्यामुळं रडणं पडणं खूप चालू. म्हटलं पटकन ना जाऊन यायचंय, लेट झालाय, आभाळ पण आले तर मोठी गाडी घेऊन जावं लागेल. परत जावं लागेल. चला खूप मोठा चमत्कार झालाय आज. वाफ घेतली नीट तुझ्या हाताने घे, तुझ्या हाताने. श्रीला वाफ दिली का, तर वाफ तर तिने जास्त घेतली नाही, तुम्ही बघितलंच ती रडत होती. तर थोडीशी घेतली. म्हणतात चला ठीक आहे, औषधं वगैरे घेतली. त्यानंतर चला आम्ही घराकडे निघलो, कुठं थांबलो वगैरे नाही.
का तर मॅडम चिडचिड चालू होते आणि तिला दादापाशी दिलं का तर खेळत राहते ती सारखी नाही का. आणि लहानपणी ना श्री ह्याच हॉस्पिटलला म्हणजे ॲडमिट होती. तिला कावीळ झाली होती. खूप म्हणजे नाही का वाईट वाटतं आता, पण आता ॲडमिट असली परत ते सलाईन वगैरे. त्यानंतर जाताना सगळ्यांचे गाणे वगैरे चालू होते. श्री झोपी गेली होती आणि साहेब बसले पहिल्यांदा गाडीवर. मी आज त्यांना फर्स्ट टाईम बघितलं होतं, बट छान चाललं होतं. का तर ना त्यांनी फर्स्ट टाईमच घेतली, म्हणजे ह्याच्या आधी खूप वर्षापूर्वी चालवली होती. आणि म्हटलं चला व्यवस्थित घरी येऊन आले. त्यानंतर ताईंनी तुकडा टाकला. औषध प्यायला आवडत नाही, बट काय करणार मम्मीनं जबरदस्तीने देण्यापेक्षा श्री हातानंच औषध पिते. का तर तिला जबरदस्ती औषध दिलेलं आवडत नाही. स्वतः पिली ते पिली, म्हणजे दादाला दे, मग काय करणार पाणी टाकलं टोपणामध्ये आणि दादाला पण पाजून टाकलं. म्हणलं चला जाऊ द्या पी म्हणजे. झालं होत्यात पाऊस चालू झालाय, गाडी बाहेर आहे. तर घरी आलो, जेवण केलं आणि आम्ही सगळ्यांनी जेवण बाहेरच केलं. खरंच भारी वाटत होतं, आज वातावरण छान आहे. आणि आता बघ पाऊस टिपकायला लागलाय आणि ह्यांची मस्त बाजा बिजा हातरून तयारी चालू आहे झोपायची. गावाकडे आले की नुसते बाजा हात. श्रीने आम्ही बी बाज घेतली, श्रीची पण एक छोटी बाज आहे, ही श्रीची बाज. पाऊस चालू झाला, बघितलं ना, अंधार आहे, लाईट गेली आहे, त्याच्यामुळे मी मोबाईलचा फ्लॅश चालू करून शूट करते. आणि हे माणूस तरी बी बाहेर झोपले उगाच उगा मोबाईल बघत. अय आतमध्ये चला, विजा चमकते तर बसा म्हणा बघतच. हे कुणी अटकवलंय वरच. पाऊस पाऊस